महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या अडवणुकीनंतर एका व्यक्तीनं या संदर्भात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि आता न्यायालयानं संबंधित जे महावितरणचे अभियंता आहेत तसेच कंत्राटदार आहेत यांच्याच विरोधात आता गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत। काय हे सगळं प्रकरण आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत तक्रारदार आहेत। काय सांगाल, काय नेमका प्रकार होता आणि तुमच्या विरोधात जे तुमच्यासाठी जे तुमचं जे काम होतं ते केलं नाही, आता न्यायालयानं त्याच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। नमस्कार, मी श्रीकर। माझी जागा पूस येथे आहे। त्या पूसची जागा जी आहे तिथे मी कमर्शियल एनए केलेला आहे। कमर्शियल एनएमध्ये 33 केवी लाईन होती, ती स्थलांतरितसाठी मी अर्ज महावितरणकडे केला होता। त्या ठिकाणी 2 अधिकारी आले होते, सतीश कानडे, सतीश गुडे यांनी मला 2 लाख रुपयाची लाचेची मागणी केली। मी ती पूर्ण नाही केली। मी त्यांना म्हटलं मी रीतसर जे काही नियम आहेत त्याप्रमाणे पैसे भरायला तयार आहे। तेव्हा त्यांनी खोडसळ वृत्तीने 5.5 लाखाचं इस्टिमेट बनवून दिलं। त्यांच्या फेवरमधील गुत्तेदार बळवंत गंगणे यांना काम दिलं। 4 लाख रुपये अकाउंटमध्ये टाकले, 1.5 लाख रुपये नगदी दिले। पण ते काम करतेवेळी त्यांनी जाणीवपूर्वक लाईन कधी बाहेर घेतली, कधी मध्ये घेतली व नंतर जातेवेळी 1.5 मीटर लाईन माझ्या जागेत ठेवून माझ्या येणाऱ्या व्यवसायाला अडथळा तयार केला। मी त्यांना वारंवार विनंत्या केल्या, पण त्या विनंत्यांना त्यांनी मान नाही दिला। मग मी त्यांची वरिष्ठांकडे तक्रार केली, वरिष्ठांकडे गेलो, त्याच्यानंतर विद्युत निरीक्षक महाराष्ट्र शासन यांच्याकडे गेलो, तर त्यांनी सगळीकडे दोषी आढळले। त्यांना दंड लावून 51 दंड लावून त्यांना सोडून देण्यात आलं। 2 दिवसांनी त्यांना प्रमोशन देण्यात आलं। विशेष म्हणजे सतीश गुडे यांना प्रमोशन देण्यात आलं। आज दंड लावतात आणि दुसऱ्या दिवशी 4 दिवसांनी प्रमोशन देतात। म्हणजे हा व्यावसायिकासोबत छळ नाही आहे का? म्हणजे एवढा मी पैसा लावला आहे, तेवढे पैसे दिलेत। मला हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचं आहे की हे संगनमत क्राईम ह्यांनी केलेलं आहे आणि याबद्दल मी सफर झालो। आज 16 महिने सफर होतो। न्यायालयात कसा दाद मागेल? मी न्यायालयात माननीय तिडके साहेबांच्या आधाराने तक्रार केली, पोलीस स्टेशनला गेलो, तर तिथे तक्रार केली आणि न्यायालयात माझं म्हणणं मांडलं। वरिष्ठांचे जे काही कंप्लेंट आहेत, SP साहेबांच्या असो, वरिष्ठांच्या असो, महावितरणच्या वरिष्ठांच्या समितीच्या असो, त्या सगळ्या तक्रारी पाहिल्यानंतर त्यांच्यावरती आज रोजी गुन्हा नोंद झालेला आहे। जे गुन्ह्याबद्दल काय असतं, हा मी एक व्यावसायिक आहे, मला आणखी त्याचा अभ्यास नाही, तर ते कोणते कलम आहेत ते वकील साहेब सांगू शकतील। नक्कीच या प्रकरणात फड यांची बाजू मांडणारे जे वकील आहेत तिडके, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। काय सर नेमकं आता न्यायालयाने निकाल दिलाय आणि काय सगळे प्रकरण? या प्रकरणामध्ये मुळातच यांनी अधिकाऱ्यांकडे ज्यावेळेस लाईन स्थलांतरितची मागणी केली, तर म्हणजे लाईन स्थलांतरणाची त्यांच्याकडे चर्चा केली, त्यावेळी या अधिकाऱ्यांनी त्यांना 2 लाख रुपयाची मागणी केली। ती मागणी पूर्ण केली नाही यांनी आणि त्या अधिकाऱ्यांच्या तक्रारी त्यांच्या वरिष्ठांकडे केल्या। त्याचा राग मनात धरून त्यांनी यांच्या 55 मीटर जागेमधून लाईन स्थलांतरित करण्याची गरज असताना सुद्धा 240 मीटर जागेचं इस्टिमेट केलं। त्याचे पैसे यांच्याकडून त्या गुत्तेदाराला गेले। शासनाला सुद्धा यांनी त्याचा जो काही खर्च असतो तो सुद्धा भरला आणि ती लाईन स्थलांतरित पेट्रोल पंप मंजुरीसाठी यांच्या जागेच्या बाहेर करणं गरजेचं असताना सुद्धा त्यांनी ती लाईन बाहेर स्थलांतरित केलेली परत 1.5 मीटर यांच्या जागेत केली। त्यामुळे यांचा पंप आज पण रखडलेला आहे। मग याची तक्रार त्यांनी विभागीय व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे केली। त्यांनी गौतम निधी मॅडम यांच्याकडं, ज्या गुणनियंत्रक पथकाच्या प्रमुख आहेत विभागाच्या महावितरणच्या, तर त्यांनी त्याची चौकशी केली आणि या दोन्ही अधिकाऱ्यांना, सतीश कानडे आणि सतीश गुडे यांना दोषी धरले। आता काय न्यायालयानं आदेश दिले तर कधी ही संदर्भात न्यायालयानं त्यांच्या विरोधामध्ये म्हणजे गुन्हा कलम 316(5) आणि 318 भारतीय न्याय संहिता प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्याचा तपास करण्याचे आदेश. कुठल्या पोलीस ठाण्यात या संदर्भात? बर्दापूर पोलीस. नक्कीच आता जवळपास 2 वर्ष संघर्ष केल्यानंतर फड यांच्या या प्रयत्नांना यश आलंय आणि आता त्यांचा पेट्रोल पंपाचा जो रखडलेला प्रकल्प आहे तो मार्गी लागेल अशी शक्यता निर्माण झाली। तसेच अशा प्रकारे अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील या प्रकरणातून काही धडा मिळेल असंच या प्रकरणातून दिसतंय। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।